पंतप्रधानांची उद्या धाराशिवमध्ये सभा होतीये। या सभेची जय्यत तयारी केली आहे। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात 25 एकरात 1 लाख लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीसांचं राजकारण फार काळ चालणार नाही। देवेंद्र फडणवीस भाजपचा चेहरा असले तर भाजपला महाराष्ट्र आणि देशात भविष्य नाही, असा दावा राऊतांनी केलाय। नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही। उमेदवारी कोणाला द्यायची हा काँग्रेसचा प्रश्न असल्याचं राऊतांनी म्हटलंय। अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदलता येऊ शकतो। नसीम खान यांची लढण्याची इच्छा होती, मात्र मुस्लिम असल्यानं त्यांना उमेदवारी दिली नाही, असं खरगे म्हणाल्याचं राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्याच गोष्टी सोडून कोल्हापुरात बसलेत, याचं कारण कळत नाही, असा चिमटा आमदार सतेज पाटलांनी काढलाय। कोल्हापुरात उद्या महाविकास आघाडीची सभा। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन होतीये। सभेची तयारी सुरू आहे। सतेज पाटलांनी या तयारीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी राजवर्धन कदम मांडेंना आताच वारसदाराची आठवण का आली, असा सवाल केलाय। पुण्यातील खेडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात वेगळंच चित्र पाहायला मिळालं। शिरूर मतदारसंघाचे दोन्ही प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत चक्क चरण स्पर्श केले। असंच आजूबाजूला खुर्च्या टाकून ते शेजारी शेजारी बसले होते। या दोघांना एकत्र पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती। यावेळी कोल्हेंनी आढळरावांसमोरच महायुतीवर तुफान फटकेबाजी केली।